तर गाणं सुरू होतं एका बांधकाम चालू असणाऱ्या बिल्डिंगमध्ये, जिथं हा 90व्या दशकातला टीव्ही बघतोय. आता जर बांधकाम चालू आहे तर तिथं लाईट कसं आली असेल? मला तर वाटतं बांधण्या अगोदरच लाईटची सोय केली असेल त्यांनी. जाऊ दे, चला पुढे. सारे मिलके हमको पागल बना रहे. जिथं हा कॅमेरामॉन आता टीव्हीच्या आत घुसतोय, एकदाच घुसून जात्या टीव्ही मध्ये. जिथं ही मुलगी म्हणजे हिरोईन म्हणते, हे बघ तो तिकडे काय पण कर, पण मला सोडून जायचं नाही. मग हा म्हणतो, हो का, दुसरी पटवली तर. खराब जोक होता. आणि मग आता सीन चेंज, जिथं हे स्टॅच्यू खेळत आहे. खूप जबरदस्त स्टॅच्यू झाले, कापूस पण स्टॅच्यू झाला यांचा. मग यांचा मित्र येतो आणि म्हणतो स्टॅच्यू छूट, आणि हे स्टॅच्यू सोडतात. आता हा ह्याला मिठी मारतोय, पण त्याची नजर त्याच्या गर्लफ्रेंडवर. असा मित्र आहे म्हणजे नक्कीच हा येडा असेल. आणि हा ह्याला डायरेक्ट बेडरूम मध्ये जाण्याची परवानगी दिली. वा, मग काय होणार, कांडच होणार ना. जिथं ही पण त्याच्यात इंटरेस्टेड आहे. वा, दोघे मिळून लुटते त्याला. चांगलं प्लॅन जाऊ दे आपल्याला. बागुल बुआ आहे. मग सीन चेंज, जिथं हा त्याचा कसा कापला ते सांगतोय. मित्रावर खूपच विश्वास आहे. वाटतं डायरेक्ट किचन मध्ये घुसून केसांचा वास घेतोय. आणि हा फोनवर व्यस्त. असं नाही की बाबा मागं वळून बघावं काय चालू आहे काय नाही. पीछे देखो, पीछे तो देखो. पण ह्यांचे कांड चालू आहे. नाही होऊ द्या, आपल्याला काय करायचंय. चला पुढे. आता इथं रोमॅन्स चालू आहे. खरंच ही हिरोईन खूप टॅलेंटेड आहे. दोन सांभाळणं पण काय सोपं का नाही, सोपं आहे का? मला तर आठवत. आठवतंय. अरे गाणं काय म्हणतोय, माग बघ जरा, माग काय चालू आहे जरा बघ वळून. नाही, गाणं म्हणायचं ह्याला फक्त. मग काय होऊ दे, आम्हाला काय. मेरे घर में आई है, आत्या है, 3 लोग. आता इथं ह्याची टचिंग चालू आहे. आणि बूम, ह्याने बघितलं. आता तर काय खरं, आता तर काहीतरी होईल, आता तरी काहीतरी होईलच नक्की. पण हिरोईन हुशार, ती डोळ्यातला कचरा काढण्याचं नाटक करत आहे. ऍक्टर वाटतं, खूप मोठे ऍक्टर. खरं तर ह्याच्या डोळ्यातून कचरा काढायची गरज आहे. ह्याच्याच डोळ्यातून कचरा काढायची. जाऊ द्या, चला पुढे. तर इथं आता ह्यांचा रोमॅन्स चालू आहे. रोमॅन्स. आणि मग बूम, त्यांना रोमॅन्स करताना हा आपला हिरो बघतो. अरे किती येडी लोक आहे, रोमॅन्स दरवाजा लावून करायचा तर उघडाच ठेवून करतात. अरे सांगा यांना कुणीतरी जरा. हा कोण आहे? ह्याचं परत गाणं सुरू होत आहे. मग हा टेन्शन मध्ये, आणि मग डिप्रेशन मध्ये, आणि मग हा रडतो पडतो. सॉरी, माझी चूक. पडत नाही हा. मग ह्याला आठवत्यात जुन्या आठवणी, आणि रागात मोबाईल आरशावर मारतो. तर आधीच म्हणालो होतो बाबा, पण ऐकलं नाही आमचं. मग हा रूम मधून बाहेर येतो आणि म्हणतो, तू माझा कापलास, तू मला येड्यात काढलंस, तू माझा कापलास, तू माझा येड्यात काढलं, पण मी येडा आहे. तू माझा कापलास, तू मला येड्यात काढलं, पण मी येडा आहे. तू असं अजून 10 जणांबरोबर मिळून येड्यात काढलं तरी मी तुझ्यावरच प्रेम करणार. आणि मग म्हणतो, कैसा लगा मेरा मजाक. आणि मग तिथून निघून जातो.
मग परत बांधकाम ते इमारतीत जिथं हा टीव्ही फोडतोय. आता टीव्ही फोडून काय होणार आहे? काय होणार आहे का आता? जेव्हा तिचं कानपाड फोडायला पाहिजे होतं तेव्हा तर नाही फोडलं. हा आता जाऊ द्या, आपण काय म्हणणार. तर गाणं सुंदर आहे. या गाण्याचं नाव छम्या नसून येड्यात काढलं मला कोरोना हो तुला असं असतं तर जास्त मस्त वाटलं असतं. खूपच मस्त वाटलं असतं. गाणं खूप सुंदर आहे. तुम्ही पण जाऊन ऐका. धन्यवाद. थांबा. आणि आता आपलं लवकरच Q&A होणार आहे. तर जर तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. लव